साठा न वापरता भरपूर लेयर्सवाले आणि अतिशय खुसखुशीत चिरोटे एका खास पद्धतीने कसे बनवायचे ते पाहूयात. याला साठा न वापरल्यामुळे किंवा तेल सुद्धा लावून न घेतल्यामुळे हे चिरोटे अजिबात तेलकट बनत नाहीत. अतिशय हलके फुलके आणि भरपूर लेयर्सवाले हे चिरोटे बनतात. यासाठी लेयर्स करण्याची नेहमीपेक्षा एक वेगळी पद्धत पाहूयात, ज्यामुळे लेयर्स सुद्धा भरपूर तयार होतील, आतपर्यंत चिरोटे व्यवस्थित तळले जातील आणि त्यामुळेच अतिशय खुसखुशीत आणि हलके फुलके बनतील. तर त्यासाठी सगळ्या साहित्याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण पाहूयात. तर इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. वजनी प्रमाण बघितलं तर साधारण 250 ग्रॅम मैदा आहे. म्हणजे पाव किलो मैद्याचे आज आपण चिरोटे बनवणार आहे. तर त्यासाठी इथे मी पाव कपला 2 चमचे कमी आळलेलं तूप घेतलेलं आहे. या कपचं वजन साधारण 40 ग्रॅम आहे आणि ते वजा केलं तर 40 ते 45 ग्रॅम तूप घ्यायचंय. आता यातला थोडा थोडा मैदा घेऊन चाळून घ्यायचा. कोणत्याही खुसखुशीत पदार्थासाठी मैदा शक्यतो चाळूनच वापरायचा. यामध्ये रवा वापरलेला नाही. रवा वापरला तर चिरोटे खुसखुशीत न होता थोडेसे कडक व्हायची शक्यता असते. चवीपुरतं मीठ घेतलं, थोडीशी वेलची पूड घेतली आणि मिक्स करून घेतलं. यामध्ये गरम करून घेतलेल्या तुपाचं मोहन घालायचंय. तर पाव कपला 2 चमचे कमी आळलेलं तूप आहे. कडकडीत गरम करून घ्यायचं. या गरम करून घेतलेल्या तुपाचं मोहन मैद्यावरती घ्यायचं. असं कडकडीत तुपाचं मोहन यामध्ये घेतलं तर चिरोटे अतिशय खुसखुशीत बनतात. तूप यापेक्षा जास्त वापरायचं नाही, नाहीतर चिरोटे तेल जास्त पिऊ शकतात. साठा वापरून चिरोटे बनवायचे असतील तर तुपाचं प्रमाण जास्त लागतं. आज आपण साठा न वापरता हे चिरोटे बनवणार आहे, त्यामुळे फक्त एवढंच तूप यासाठी आपल्याला लागणार आहे. तूप पिठाला चांगलं चोळून घेतलं, थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर भिजवून घ्यायचं. जास्त सैलसर हे मळून घ्यायचं नाही, कारण मैदा असल्यामुळे थोडंसं जास्त मळलं गेलं तर खूपच सैलसर बनतं. आता यामध्ये साठा न वापरता कॉर्नफ्लॉवर वापरायचंय. तर त्यासाठी इथे मी अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. वजनी प्रमाण म्हटलं तर 100 ग्रॅम कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. यापेक्षा थोडंसं कमी किंवा जास्त सुद्धा कॉर्नफ्लॉवर लागू शकतं. तर फक्त 5 ते 7 मिनिटे ही कणिक भिजत ठेवलेली. त्यानंतर पुन्हा एकदा चांगली मळून घेतली. आता याचे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे. चिरोट्यांना भरपूर लेयर्स येण्यासाठी लेयर्स करण्याची एक खास पद्धत आज आपण पाहणार आहे. तर त्यासाठी असा मोठा गोळा घेऊन असा रोल करून घ्यायचा. असा रोल करून घेतला की एका बोटाच्या अंतराने याचे असे काप करून घ्यायचे. या रोलचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. तर हे पहा, साधारण एक बोट किंवा चिरोटे मोठे हवे असतील तर 2 बोटाचं अंतर ठेवून असे काप करून घ्यायचे आणि लगेचच असे याचे गोल गोळे बनवून घ्यायचे. तर या पद्धतीने सगळ्या कणकेचे मोठे मोठे गोळे बनवून घ्यायचे. त्याचा रोल करायचा आणि असे हे काप करून घ्यायचे. तर याच पद्धतीने सगळ्या कणकेचे गोळे करून घेतलेले आहेत. आता एक एक गोळा घेऊन लाटून घ्यायचा. लाटताना तेल किंवा पीठ लावायची काही गरज नाही. जास्तच लाटण्याला चिकटत असेल तरच थोडासा मैदा यामध्ये वापरू शकता. तर जमेल तितकं पातळ हे आपल्याला लाटून घ्यायचंय, म्हणजे याच्या लेयर्स सुद्धा अगदी पातळ बनतात आणि त्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात आणि चिरोटे खुसखुशीत बनतात. तर हे पहा, साधारण इतकं हे पातळ मी लाटून घेतलेलं आहे. आता याला साठा किंवा मैदा न वापरता फक्त कॉर्नफ्लॉवर वापरायचं. थोडंसं कॉर्नफ्लॉवर यावरती पसरवून घेतलं आणि हे पहा, सुरीच्या साह्याने असे याला कट द्यायचे. तर अगदी कडेपर्यंत हे आपल्याला कट करून घ्यायचंय. जितके आपण याचे कमी अंतर ठेवून कट करून घेऊ तितकेच याला छान लेयर्स तयार होतात. भरपूर लेयर्स तयार झाले की चिरोटे सुद्धा मस्त खुसखुशीत बनायला मदत होते. आता या पद्धतीने हे जे लेयर्स आहेत ना ते एकत्र आणत असा रोल करून घ्यायचा. रोल करून झाला की हलक्या हाताने हे चिकटवून घ्यायचं. यामध्ये कॉर्नफ्लॉवर आहे त्यामुळे लेयर्स एकमेकांना जास्त चिकटून राहत नाहीत आणि त्यामुळे तळताना या लेयर्स वेगळ्या होतात. रोल करून घेतल्यानंतर चकली सारखे याचे वेडे करून घ्यायचे. शेवटचं टोक खालच्या बाजूला व्यवस्थित चिकटवून द्यायचं. तर या पद्धतीने याचा एक गोळा करून घेतलेला आहे. आता हलक्या हाताने हे आपल्याला लाटून घ्यायचं. शक्यतो पातळच लाटून घ्यायचं, जास्त जाड ठेवायचं नाही, म्हणजे सगळ्या लेयर्स आतपर्यंत छान तळल्या जातात. चिरोटे कच्चे राहिल्यासारखं होत नाही आणि त्यामुळेच मऊ पडत नाहीत, भरपूर दिवस खुसखुशीत राहतात. तर याच पद्धतीने एक गोळा घेऊन असं पातळ लाटून घ्यायचं. त्याच्यावरती कॉर्नफ्लॉवर पसरून घ्यायचं आणि असं कट करून घ्यायचं. सगळ्या लेयर्स अशा एकत्र आणून रोल करून घ्यायचा. हलक्या हाताने हे चिकटवून घ्यायचं आणि चकलीसारखा आकार द्यायचा. याच पद्धतीने सगळे चिरोटे करून घ्यायचे आणि लाटून घ्यायचे. एखाद्या प्लेटमध्ये हे सगळे चिरोटे ठेवून द्यायचे, त्यावरती एखादं कापड झाकायचं, म्हणजे सगळे चिरोटे लाटून होईपर्यंत ते चिरोटे सुकणार नाहीत. ही पद्धत अतिशय सोपी आहे. यामध्ये साठ्याचा सुद्धा वापर केलेला नाही आणि साठा नसल्यामुळे अजिबात हे तेल पित नाहीत आणि महत्वाचं म्हणजे साठा नसल्यामुळे यामध्ये तुपाचा सुद्धा कमी वापर होतो.
तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हे चिरोटे 1 ते 2 वेळा पलटून तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत तळून घ्यायचे. हलकासा रंग बदलला की हे काढून घ्यायचे. याच्या लेयर्स एकदम पातळ असल्यामुळे लगेचच याला गडद रंग येऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त 2 ते 3 वेळा पलटून घ्यायचं आणि तेलातले बुडबुडे कमी आलं की हे काढून घ्यायचं. हाय फ्लेमवरती चिरोटे तळून नाही घ्यायचे, लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे तळून घ्यायचे. म्हणजे आतल्या लेयर्स पर्यंत ते व्यवस्थित तळले जातात आणि छान तळले गेले तर अजिबात हे मऊ पडत नाहीत. तर हे पहा, प्रत्येक चिरोट्याला भरपूर लेयर्स सुटलेले आहेत. एकदा करायला घेतले तर अगदी पटापट हे चिरोटे बनून तयार होतात. जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि तळण्यासाठी तर अजिबातच जास्त वेळ लागत नाही, कारण अगदी नाजूक पातळ असल्यामुळे पटकन तळले जातात आणि पातळ लाटून घेतले तर बिलकुल यामध्ये तेल राहणार नाही. तर हे पहा, भरपूर लेयर्स वाले मस्त खुसखुशीत चिरोटे बनून तयार झालेले आहेत. अगदी पातळ लाटून घेतल्यामुळे लेयर्स सुद्धा अगदी नाजूक तयार झालेले आहेत आणि त्यामुळेच हे चिरोटे खारीपेक्षा सुद्धा अतिशय खुसखुशीत बनतात. आणि महत्वाचं म्हणजे अजिबात हे जास्त तेलकट होत नाहीत. साठा वापरून चिरोटे बनवले तर 100% तेलकट होतात. आणि हे पहा, याचं वजन करून बघितलं तर प्लेटचं वजन सोडून साधारण अर्धा किलो चिरोटे बनून तयार होतात. म्हणजे पाव किलो मैद्याचे अर्धा किलो चिरोटे बनून तयार होतात. पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे चिरोटे असेच एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता किंवा यावरती थोडीशी पिठी साखर चाळून घेऊन असंच हे स्टोअर करून ठेवू शकता. पिठी साखर न वापरता सुद्धा चवीला अतिशय छान बनतात. आणि हे पहा, आतमध्ये सुद्धा भरपूर लेयर्स तयार झालेले आहेत आणि खारीपेक्षा सुद्धा अतिशय खुसखुशीत चिरोटे बनून तयार झालेले आहेत. वजनी आणि वाटीचं प्रमाण यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे फराळाची ऑर्डर घेत असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरेल.